गृह विभागाच्या चर्चेमध्ये जवळपास सर्व सदस्यांनी आपलं मत इथे व्यक्त केलेलं आहे। अध्यक्षमध्ये दुर्दैवी आहे की जवळपास 90पेक्षा जास्त सदस्यांनी आपलं मत इथे मांडले, परंतु उत्तर ऐकण्याकरता 90% सदस्य इथे उपलब्ध नाहीत। नवीन प्रथा ही तयार झालेली आहे आणि ठराविक काही सोडले तर बाकी सगळे सदस्य हे आपलं मत व्यक्त करून निघून गेले आहेत। उत्तरासाठी ते थांबले याचा अर्थ अध्यक्षमध्ये मला मुद्दाम बोलायचं आहे। माझं पहिलं भाषण मी सभागृहामध्ये नागपूरच्या अधिवेशनात रात्री 11:30 वाजता केलं होतं। तर उत्तर अर्थमंत्र्यांनी रात्री 12:30 वाजता दिलं होतं। आम्ही त्यावेळेला सदस्य थांबलो होतो, परंतु आता काय झाले, फक्त रील्स तयार करण्यासाठी आणि सोशल मीडियावरती माझं भाषण जावं ह्याकरता भाषण होतात की असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे। दुर्दैवी आहे। तो अध्यक्ष महोदय, ठराविक जे सदस्य इथे उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये सन्माननीय नाना इथे उपस्थित आहेत। गृह विभागाच्या बाबतीत चर्चा करत असताना त्यांनी क्राईम रेट वाढलेला आहे आणि देशामध्ये महाराष्ट्राचा पहिला नंबर लागतोय असं त्यांचं तिथे मत आलं आहे। परंतु अध्यक्ष महोदय, इथे NCRBची त्यांना 2025ची आकडेवारी माझ्याकडे आहे आणि त्यानुसार संबंध देशामध्ये महाराष्ट्राचा नंबर हा नंबर 8वा आहे। आणि आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्राची असलेली लोकसंख्या आणि आपण इथल्या FIR लॉन्च करण्याकरिता आपण जी काही ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे, आपण घर बसल्या देखील आता ऑनलाईन देखील आपण आता FIR लॉन्च करू शकतो। आणि अशा पद्धतीच्या आपण ज्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, नक्कीच त्या बाबतीमध्ये आपलं एक बघितलं पाहिजे की गुन्हे दाखल होत असताना त्याचं कन्व्हिक्शन रेट किती आहे। नाना, 2013ला महाराष्ट्राचं कन्व्हिक्शन रेट जे होतं ते फक्त 9% होतं। आज 2025ला आपलं कन्व्हिक्शन रेट हे 53%वरती गेलेलं आहे। गृह विभाग हा वाढता टक्का, कन्व्हिक्शनचा वाढता टक्का हेच दर्शवतंय की गृह विभागाचं काम हे तिथे अतिशय तत्परतेने चालू आहे। आणि सायबरची गुन्हेगारी असेल ती रोखण्याकरिता मी मुद्दामून सांगेन, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रोजेक्ट हा राबवला आहे आणि आशिया खंडामधून सर्वात मोठा प्रोजेक्ट हा आपल्या महाराष्ट्रामध्ये हा तयार होतोय। आणि आशिया खंडामधल्या अनेक देशांनी आपल्या ह्या सायबर सिक्युरिटी प्रोजेक्टचं उदाहरण घेऊन त्यांच्या देशामध्ये ह्याची अंमलबजावणी करत आहेत। आणि मला वाटतं म्हणून नक्कीच आव्हान हे मोठं आहे। सायबर क्राईममध्ये दिवसेंदिवस वेगवेगळ्या पद्धतीचा नवीन टेक्नॉलॉजीचा वापर हा गुन्हेगारांकडून होतोय आणि त्याला टाकल करण्याकरिता आपलं गृह विभागाच्या मार्फत तिथे कारवाई ही देखील आपण करतोय। एक आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला आपण 112 नंबरवरती कॉल करतो ह्याचा रिस्पॉन्स टाईम हा किती असावा ह्याच्या बाबतीत देखील माननीय मुख्यमंत्री मोदयांनी वारंवार बैठका घेऊन त्याच्यावर देखील आपण काम केलं आहे। मी मागच्या 3 वर्षाच्या का आपण तुलना बघितली, 3-4 वर्षाची, 2012ला आपला रिस्पॉन्स टाईम जो होता तो जवळपास 16 मिनिटं होता आणि आज आपला रिस्पॉन्स टाईम हा जवळपास 7.5 मिनिटावरती आलेला आहे। म्हणजे 112 नंबरवरती कॉल केला 7.5 मिनिटाच्या आतमध्ये आपले पोलीस इकडे पोहोचतात आणि कारवाई करतात। मी अतिशय म्हणजे संबंध देशामध्ये सर्वात मला वाटतं कमी असतं रिस्पॉन्स टाईम हा आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय। माननीय गृहमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली गृह विभाग अतिशय उत्तमरित्या या राज्यामध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळतंय। अध्यक्ष महोदय, आपल्या पोलीस वसाहतींच्या बाबतीमध्ये आपलं अनेक सदस्यांनी इथे आपलं मत मांडलंय। बहुतांश सदस्यांनी त्यांच्या मतदारसंघामधल्या पोलीस हाऊसिंगच्या बाबतीमध्ये प्रश्न इथे उपस्थित केलेले आहेत की त्यांच्या मतदारसंघामध्ये असलेले जे पोलीस स्टेशन असतील किंवा वसाहत असतील त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे किंवा पुनर्बांधणी झाली पाहिजे। महाराष्ट्र राज्याला आपल्या सर्व कल्पना आहे की पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या मार्फत आपण एक आराखडा आपण तयार केलेला आहे आणि माननीय गृहमंत्री महोदयांनी या बाबतीमध्ये जिथे पोलीस स्टेशन्स हे स्वतःच्या जागेमध्ये न असता ते अन्य जागेमध्ये आहेत त्यांना प्रायोरिटी देणं, ब्रिटिश काळात काही पोलीस स्टेशन बांधलेले आहेत तर त्यांना प्रायोरिटी आपण देतोय। तर एक आपण निधी उपलब्धतेच्या नुसार ह्याच्यामध्ये आपण जो आराखडा तयार केला त्याच्यानुसार आपण त्याला प्रायोरिटी देऊन ह्या सगळ्या प्रकल्पांना आपण मंजुरी देतोय। त्यामुळे सामान्य सदस्यांनी जे इथे विषय उपलब्ध केलेले आहेत किंवा त्यांच्या मतदारसंघामध्ये जे इथे प्रश्न मांडलेत नक्कीच त्याला प्रायोरिटाईज करून जास्तीत जास्त ठिकाणी आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करतोय। अध्यक्ष महोदय, इथे अजून एक विषय मांडला गेला की पोलीस भरती होत नाहीये किंवा पोलीस विभागामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात पदं ही रिक्त आहेत। परंतु नाना, मागच्या 10 वर्षामध्ये जितके सरकार आली त्या सर्व सरकारची जर आपण तुलना केली सर्वात जास्त पोलीस भरती ही आमच्या सरकारने मागच्या 5 वर्षामध्ये केलेली आहे। 2020-21ला आपण 18,000 पदे आपण भरली, 2022-23ला आपण 17,000 पदं भरली आणि 2024-25ला आता आपण 16,000 आपण ही पदं आपण भरतोय। आणि अध्यक्ष महोदय, मी मुद्दामून सांगेन म्हणजे ही आकडेवारी महत्त्वाची आहे की आज 2024-25ची ही पोलीस भरती झाल्याच्या नंतर
आपल्याकडे जवळपास 2,30,000 पदं आहेत सगळ्यांची धरून, म्हणजे अगदी DG पासून खाली अंमलदारापर्यंत 2,30,000 पैकी ही भरती झाल्याच्या नंतर आपण जवळपास 2,23,000च्या आसपास आपण ही पदं भरणार आहोत. फक्त 7,000 पदं ही रिक्त राहणार आहेत. मला वाटतं एवढी मोठ्या प्रमाणात पदं भरती ही कुठल्याच विभागात झाली नसेल, तेवढी पदं भरती आपण गृह विभागात करतोय. म्हणून मला वाटतं पोलीस भरतीच्या बाबतीमध्ये हा गैरसमज नसावा की आपल्या पोलिसांची संख्या ही महाराष्ट्र राज्यामध्ये कमी आहे. मला वाटतं अध्यक्ष महोदय बहुतांश मला वाटतं विजय वडेट्टीवार साहेब नाही, मला वाटतं वडेट्टीवार साहेबांनी देखील हा विषय इथे मांडला, परंतु यावेळेस आता आपलं अधिवेशन चालू असताना देखील मुंबईमध्ये देखील भरती चालू होती. त्या ठिकाणची मी स्वतः तिकडे जेव्हा माहिती घेतली त्यावेळेला आणि राज्यामध्ये ज्या ठिकाणी ज्या जिल्ह्यामध्ये भरत्या होतात त्यावेळेस तिथल्या मेडिकलच्या सुविधा असू द्यात किंवा त्यांची राहण्याची सुविधा किंवा राहण्याकरता जी काही त्यांना आवश्यक बेसिक फॅसिलिटीज हव्यात, जसं तिथे त्यांना टॉयलेटची आवश्यकता पडते, तिथे आपल्या मुली तिथे येत असतात, महिला तिकडे येत असतात, त्यांच्याकडे ज्या सुविधा उपलब्ध हव्या असतात त्या सगळ्या आपण तिथे त्यांना मोफत उपलब्ध करून देतो असतो. त्यांना जेवण देखील आपण मोफत आपण उपलब्ध करून देतोय. या आजच्या तारखेला कुठल्याही आपल्या जिल्ह्यामध्ये पोलीस भरती होत असताना जेवणाची किंवा मेडिकलची कुठलीही सुविधाचा अभाव राहणार नाही. हे सगळे आपण तिथे दक्षता आपण घेतोय आणि आपण हे सगळं मोफत उपलब्ध करून देतोय या सगळ्या पोलीस भरतींच्या वेळेस. म्हणून मला वाटतं अध्यक्ष महोदय अनेक सदस्यांनी CCTVच्या बाबतीमध्ये इथे विषय देखील मांडला होता. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी CCTVच्या बाबतीमध्ये आपण CCTV तिथे उपलब्ध करून दिल्यानंतर त्याची उभारणी केल्याच्या नंतर मेंटेनन्स कोणी करावा हा प्रश्न उपलब्ध होतो. त्यासाठी महानगरपालिका असू द्या किंवा नगर विकास आणि त्यानंतर ज्या विभागाच्या अंतर्गत हे CCTV लावले जातात त्यांच्या गृह विभागाच्या सोबत एक नवीन पॉलिसी तयार करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे.